नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। ठाणे नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून या ठाणे शहराची ओळख आहे। आज अखंड महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंढरपूरमध्ये आपल्याला 25 लाख भाविक आहे तो विठुरायाच्या दरबारी माऊलीच्या दर्शनासाठी आतुर आहे। पण ज्या भक्तगणांना पंढरपूरपर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी ठाण्यातल्या कोपरी विठ्ठल मंदिरामध्ये ही गर्दी अथांग जनसागर आपल्याला जो बघायला मिळतोय। ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आणि या महाराष्ट्रातल्या परंपरांचा आगळा वेगळा उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघायला मिळतोय। अशा वेळेला जवळजवळ कोपरी आणि त्याचबरोबर ठाण्याच्या विविध भागातून आलेल्या भक्तांच्या मनात काय भाव जोडलेत ते आपण जाणून घेऊया। आषाढी एकादशीची धूम आहे ती संपूर्ण महाराष्ट्रावर साजरी होत असताना मात्र आज कोपरीतल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला लोकांची गर्दी बघायला मिळते। माझ्यावर काका जोडलेत। काका, काय आनंद होतोय? हातामध्ये आपल्याला तुळशीची माळ बघायला मिळते। आपण खातोय तो घास आणि घेतोय तो श्वास, हा परमेश्वरांची कृपा आहे। आज आषाढी एकादशी आहे, काय आनंद होतोय? इथे म्हणजे आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नाही, पण आमची पंढरी कोपरीतच आहे, तर आम्ही तिचा आनंद घेतोय आणि म्हणून आपण भगवंताच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेला आहे। हजार वर्षांची परंपरा जपणारी महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातला परंपरा खऱ्या अर्थानं हा देश आहे, हा संतांचा देश आहे। हा महाराष्ट्र आहे तो संतांच्या चिरंतन आणि परंपरेनं घडलेला देश आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली संस्कृतीचा आगळा ठेवा आपल्याला कोपरीमध्ये बघायला मिळतोय। त्या अनुषंगानं अजून काही भक्त आपल्याशी जोडलेत, जाणून घेऊया त्यांच्या मनातल्या भावना। ठाणे कोपरीतील असणाऱ्या विठ्ठल मंदिरा इथे आपण आलोय। एक छोटा बालक आपण बघू शकतो, त्याने सुद्धा विठ्ठलाचा वेश परिधान केलेला बघा मिळतोय। दीदी माझ्याशी जोडले। दीदी, काय आनंद होतो? आज आषाढ एकादशी आहे, काय वाटतं? दरवर्षीप्रमाणे या दिवसाची आम्ही वाट बघत असतो। पंढरपूरला जायला जमत नाही, त्याच्यामुळे आम्ही इथे गर्दी करतो खूप। काय आनंद होतोय? 2 दिवसापासून हे भजन कीर्तन किंवा इतर काय आनंद होतो? आनंद तर खूप होतोय। पंढरपूरला जायला भेटत नाही, विठ्ठलाचं दर्शन आम्हाला इथे मिळतं, त्याच्यामुळे खूप आनंद होतो आम्हाला। आषाढी एकादशीची धूम आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर आपणाला होत असताना मात्र ठाण्याच्या कोपरी इथं असणाऱ्या कोपरी गावामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये वर्षानुवर्ष आणि पिढ्याने पिढ्या अनेक पिढ्या या ठिकाणी हा उत्सव केला जातो। आषाढी एकादशीची धूम तर होते, पण त्याबरोबर हे संपूर्ण जी मंडळी आहे खऱ्या अर्थानं ह्या संपूर्ण गावकऱ्यांचं योगदान आहे। इथल्या भूमिपुत्रांचा आणि इथल्या गावकऱ्यांचा जो इतिहास आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि प्रेरणा देईल। पण महाराष्ट्रातली जी सण संस्कृती परंपरा आणि जो असणारा आपणाला वारकरी संप्रदायाचा ठेवा आहे तो कोपरीमध्ये बघायला मिळतोय। धुरकर माझ्यावर जोडले। महाराज, काय आनंद होतो? ही गर्दी अथांग जनसागर आणि वेळोवेळी सातत्यानं भजन असेल, कीर्तन असेल, तरुण पिढी मोठ्या संख्येनं आपल्याकडे आकर्षली जाते, काय आनंद होतो? रामकृष्ण हरी। आजची आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा आणि हे कसं स्थान आपलं हे कोपरी गावातलं हे स्वयंभू स्थान आहे। 150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, पण तेव्हापासून म्हणजे आम्ही लहान होती, शाळा होती त्या अगोदर, शाळेमध्ये छोटंसं मंदिर होतं, पण तेव्हापासून जे आता माझं 61 वय चालू आहे आता, पण तेव्हापासून जे मी मंदिरात येतो तेव्हापासून फक्त अखंड हरिनाम हा मंदिरात आषाढी एकादशीला दुमदुमतोय। प्रत्येक आषाढी लांबून लांबून भाविक येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि आपले काय ह्याच्यावरती आपल्याला एक दृष्टांत झालं की काय शक्ती आहे ह्या माऊलीकडे हे प्रत्यक्ष आम्हाला येऊन ते सांगतात वगैरे। असं स्वयंभू स्थान आहे। आता या आषाढी एकादशी तुम्ही बघतात ही एवढी प्रचंड गर्दी आहे, आम्हाला हे वाटतं की बाबा आज रविवार आहे म्हणून गर्दी, पण नेहमी ती गर्दी असते, पण आज तर बघायला गेलं ना की सकाळपासून ही रांग लागलेली आहे। ही याच्यात जो आनंद सगळे भाविक आता घेतात आणि याच्यामध्ये भाविक सुद्धा फक्त कोपरी गावापुरते नसून तर आजूबाजूच्या गावातून वगैरे आलेली ही सर्व मंडळी आहे। बरोबर महाराज, माझा एक प्रश्न आहे। बाहेर मेघराजानं हजेरी लावलेले आजचा दिवस आहे, तो दिवसभर पाऊस पडतोय तरी देखील मात्र लोकांची गर्दी आपण बघतोय। भक्तांच्या मनात जो भाव आहे ह्या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या परंपरेबद्दल काय सांगा? आता हे महाराष्ट्र संस्कृती म्हणजे आपल्या महाराष्ट्र संस्कृतीने नटलेला आहे। कुठे जावं तिथे आपल्याला त्या संस्कृतीबद्दल काही ना काहीतरी आता कार्यक्रम पाहायला मिळतात। हा आमचा कोपरी गाव, आमच्या आगरी कोळी मंडळी इथे भाविक भरपूर असतात, पण याच्यामध्ये जे दरवर्षी होणारे कार्यक्रम किंवा नित्य कार्यक्रम, कोळी समाजाचा डान्स, कोळी समाजाची जी भाषा, त्यामुळे भाविक पण इथे एवढे येतात की आम्हाला राहायचं असेल तर आम्ही कोपरी गावातच येणार। कोपरी गावातली ही आमचा हा समाज आहे। हा समाज एवढं प्रेम करतोय की आणि ह्या माऊलीने ते सगळं टिकून ठेवलेलं आहे आणि अजूनपर्यंत सगळे एक भावाने एकजुटीने सर्व राहतात। कुठलाही कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम जो आपले जे मराठी जेवढे उत्सव आहे वर्षातले सगळे उत्सव या कोपरी गावामध्ये साजरे केले जातात। ही भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही भूमी आहे,
ही वारकरी संप्रदायातली भूमी आहे आणि म्हणून 1000 वर्षांची परंपरा सण उत्सव असणाऱ्या कोपरीतील विठ्ठल मंदिरांचा आगळा वेगळा देखावा आपण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहतोय. पण खऱ्या अर्थानं इथं देव आहे, भाव आहे, श्रद्धा आहे आणि 1000 वर्षांचा ठेवाही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. कॅमेरामॅन सीमा राजपूत, रिपोर्टर सागर पाटील, कोपरी विठ्ठल मंदिर.